एक ब्रेकिंग न्यूज आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधानंतर रक्तपेढीच्या प्रस्तावाचा फेरविचार होणार आहे। वादग्रस्त प्रस्तावावरून आता आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा सुद्धा झालेली आहे। आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता सुधार समितीमधील 4 महत्त्वाचे आणि वादग्रस्त प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी परत पाठवण्यात आलेले आहेत। नमस्कार। आज मुंबई महानगरपालिकेमध्ये इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये स्थापन समितीमध्ये काही प्रस्ताव येणार होते, जे प्रस्ताव इतके चुकीचे होते की ज्याच्यावरती काल आदित्य ठाकरे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती व मध्यरात्री माझं मुख्यमंत्र्यांशी जे काही बोलणं झालं त्याच्यावरती त्यांनी वाद होऊ नये आणि चुकीच्या गोष्टी महापालिकेत होण्यासाठी त्यांनी ते थारा देणार नाहीत आणि चुकीच्या गोष्टी ते होऊ देणार नाहीत हे त्यांना पटल्यामुळे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी आज थांबवलेल्या आहेत। त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद व सत्तारूढ आणि विरोधक हा वाद आज तरी महापालिकेत टळलेला आहे असे मला वाटते। ग्राउंडच्या बद्दलचे होते, काही इमारतींच्या बद्दलचे होते, काही बंगल्यांच्या बद्दलचे होते, त्याचं रिझर्वेशन बदलणे, इमारती टॉवर बांधणे ह्या बद्दलचे होते, काही हॉस्पिटलच्या बद्दलचे होते। पण मुख्यमंत्र्यांना जे काय होतं ते सगळं समजलं आणि त्याच्यावर त्यांनी योग्य भूमिका घेतलेली आहे आणि पुढे ते सिरियसली सगळ्यांना एकत्र घेऊन नीटच सगळ्या प्रकारे स्वच्छ कारभार करणार आहेत असं मला तरी आता वाटत आहे। त्याच्यावर त्यांचे आभार।